नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यानचं युद्ध संपलं आणि अशा पद्धतीचे किमान 9 युद्ध किंवा युद्धसदृश तणाव मी मिटवले, असा दावा करणारे ट्रम्प हे आता मला नोबेल मिळालं पाहिजे, हा त्यांचा आग्रह सोडून देताना दिसले. पण पाकिस्तानातनं एक नवीनच मागणी पुढे आली आहे आणि तसं झालं तरी मला आश्चर्य वाटणार नाही. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि त्यांचे विदेश मंत्री लेटली जे ते ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आले. तर या मंडळींना नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळावं, अशी मागणी आता पाकिस्तानातनं होऊ घातली. आता हे होण्याचं कारण काय? ह्याचे भूराजकीय परिणाम काय संभवतात? आणि महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेनं ह्या 14 अटीदरम्यान जी एक अट मान्य केली आहे, त्यामुळं मुस्लिम नाटो राष्ट्र अशी एक नवीच अलायन्स तयार होण्याची शक्यता किती बळावते आहे. विशेषतः पाकिस्तानसारखं राष्ट्र जे अण्वस्त्रधारी आहे आणि त्यामुळं भारताच्या चिंता कशा वाढणार आहेत, हे सगळं समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करा. फार इंटरेस्टिंग आहे, की पाकिस्तानमध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष गेले. ती कर्टसी व्हिजिट होती. भलेही स्वित्झर्लंडमध्ये हा करार झाला आणि पाकिस्तान शिवायच्या इतर देशांच्या मध्यस्थीनंतर त्याला यश आलं, तरीसुद्धा असीम मुनीर आणि शहबाज शरीफ यांचे आभार मानण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानला पोहोचले. त्यांनी जाहीरपणे पाकिस्तानचं कौतुक केलं. अमेरिकेने जाहीरपणे पाकिस्तानचं कौतुक केलं आणि त्या कौतुकाच्या बळावरती आता पाकिस्तानातनं मागणी येतेय, की बाकीच्यांचं सोडा, पण पाकिस्तानचे जे 2 महत्त्वाचे नेते आहेत, डी फॅक्टो प्रमुख, जे वास्तविक प्रमुख आहेत पाकिस्तानचे, असीम मुनीर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ. या दोघांना का नामांकन द्या? कारण असीम मुनीर यांनी आपली वैयक्तिक प्रतिष्ठा पणाला लावली. पाकिस्तानात असं जनमत आहे, की समजा हा करार झालाच नसता, तर पाकिस्तानसारखं शहर, की जे दीर्घकाळ लॉकडाऊनमध्ये राहिलं, इस्लामाबाद सेमी लॉकडाऊन, कारण कधी इराणचे राष्ट्रप्रमुख येत आहेत, कधी इराणचं शिष्टमंडळ येतंय किंवा पाकिस्तानचे उपाध्यक्ष येत आहेत, उपराष्ट्रपती किंवा माफ करा, अमेरिकेचे उपराष्ट्रपती येत आहेत किंवा अमेरिकेचं शिष्टमंडळ येतंय. अशा वेळेला इस्लामाबाद शहरामध्ये सेमी लॉकडाऊन सारखी परिस्थिती असायची. हे जवळपास महिना, दीड महिना पाकिस्ताननं सहन केलं. त्यांच्याकडच्या ऊर्जा पुरवठ्यातले अडथळे एवढे मोठे होते, की त्यांना 5 डेज वीक करावा लागला. अनेक मॉल्समध्ये, अनेक व्यावसायिक आस्थापनामध्ये त्यांना ऊर्जा बचतीसाठी प्रयत्न करावे लागले. असं असूनही, की ज्या पाकिस्तानमध्ये सुमारे ₹500 लिटर दूध, पेट्रोल वगैरे मिळतं, तर त्यांनी आपली वैयक्तिक इभ्रत, आपला व्यापार हा सगळा पणाला लावून हा करार कसा होईल ह्यासाठी प्रयत्न केले आणि तो खरोखर करार अस्तित्वात आला. असा अस्तित्वात आला, की ज्यामुळं आता या युद्धामध्ये पण इराण जिंकली आणि करारामध्ये पण इराण जिंकली असं दिसतंय. कारण ती जी काही $20 अब्ज रक्कम होती, ती द्यायला नकार दिला अमेरिकेनं. मग कतार आणि सौदी हे राष्ट्र त्याच्यात आले. त्यांनी मध्यस्थी केली, अर्थात पाकिस्तानच्या मदतीनं ते संदेश पोहोचवले गेले. 14 करारातले कुठले महत्त्वाचे मुद्दे होते? तर युरेनियम जे 60% आता प्युअर झालेलं आहे, एनरिच झालेलं आहे. ते इतरत्र कुठेही न नष्ट करता, म्हणजे अमेरिकेचा आग्रह होता, की ते आमच्याकडे द्या, आम्ही पाहतो त्याचं काय करायचं. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीच्या माध्यमातूनच ते आता इराणमध्ये नष्ट केले जातील. म्हणाल तर तेवढाच एक अमेरिकेला दिलासा. अन्यथा या युद्धातनं काहीही अमेरिकेच्या हाताशी लागलं नाही. ना तिथली राजवट बदलली, ना तिथली धार्मिक व्यवस्था बदलली, ना तिथे लोकांना लोकशाही काय असते ती आस्थापना, ती व्यवस्था चाखायला मिळणार आहे. उलट जे अनेक वर्ष इराणवरती निर्बंध होते, ते सगळे निर्बंध हटले. तेल बाहेर आलं, त्यांचे पैसे त्यांना मिळाले आणि आता जे काही अमेरिका आणि इतर राष्ट्रांनी त्यांच्यावरती हल्ले करून केलेलं आहे, ते नुकसान म्हणून $300 अब्ज पण दिले जात आहेत. या सगळ्या प्रक्रियेदरम्यान शहबाज शरीफ आणि असीम मुनीर ह्या दोघांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली, असं पाकिस्तानी मंडळींचं मत असल्यामुळं त्यांना नोबेल पुरस्कार द्यावा, अशी मागणी आता आंतरराष्ट्रीय पटलावरती होते आहे. हा झाला भाग 1. पण मला त्याहून व्यापक असं दिसतं आहे, की इराणची जी काही पाकिस्तानबरोबर लगत असलेली सीमा आहे, की त्यांचे काही भूराजकीय मुद्दे होते. त्या भूराजकीय मुद्द्यामध्ये काही मुद्दे असे होते, की तेलासाठीची पाईपलाईन तिथे नव्हती. चाबहार भारत तिथं विकसित करतोय.
आणि भारत आणि इराण ही जी काही मैत्री आहे ती पाकिस्तानला खूपच होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक प्रयत्न आता असा होऊ शकतो, की जो युरोपियन राष्ट्रांनी केला तो म्हणजे युरोपियन नाटो राष्ट्र. मोस्टली एक तुर्की सोडला तर तिथे सगळी ख्रिश्चन राष्ट्र होती. मोस्टली. त्या तुर्कीतनं पण वेळोवेळी भारताला डागण्या दिलेल्याच आहेत. मधल्या युद्धात ऑपरेशन सिंदूर दरम्यान आणि नंतर सुद्धा ते म्हणत राहिले, की आम्ही पाकिस्तानला जे इस्लामिक राष्ट्र आहे त्यांना मदत करू. आता शक्यता अशी बळावताना दिसते आहे, की पाकिस्तानसारखं अण्वस्त्रधारी राष्ट्र, आण्विक क्षमता असलेलं राष्ट्र, हे आता प्रमुख होईल. इराण, कतार, सौदी, तुर्की, पाकिस्तान अशी सगळी राष्ट्र आणि आणखी काही राष्ट्र मिळून एक इस्लामिक नाटो तयार राष्ट्रचा एक संघ तयार होईल. आणि जसं आता सौदी अरेबियाबरोबर पाकिस्ताननं करार केलाय. काय? की भविष्यामध्ये कोणत्याही देशाने दोन्ही देशापैकी एका देशावरती हल्ला केला, तर दुसरं राष्ट्र त्याच्या मदतीला येईल. अशी होण्याची दाट शक्यता ह्या स्थितीमध्ये आहे. एकूणच पाकिस्तानचं राजकारण आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाहता, त्यांनी जी काही मुत्सद्देगिरी दाखवली त्याच्यात ते कमालीचे यशस्वी झालेत हे आपण मान्य केलं पाहिजे. अर्थात त्यांची भूराजकीय स्थिती तशी आहे, की ते रशियालाही लगत आहे, ते चीनलाही लगत आहे, ते इराणलाही लगत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होऊ घातलेली जी सुपर पॉवर आहे, जगातली जी 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे, कोणाला आवडो किंवा न आवडो, भारत. त्या भारतालाही ते लगत आहेत. मधल्या काळामध्ये युक्रेनसारखा प्रयोग रशियाला नमवण्यासाठी अमेरिकेनं जो करून पाहिला, तसा प्रयोग त्यांना चीनच्या विरोधात भारताचा करायचा होता. भारतानं त्याला ठामपणे नकार दिला. क्वाडमध्ये भारत सहभागी आहे, पण उघडपणे कुणीही क्वाड हा चीन विरोधातला लष्करी अ, विरोधी करणाऱ्या राष्ट्रांचा गट आहे, असं कुणी म्हटलेलं नाही. अशा स्थितीमध्ये जर असं काही इस्लामिक नाटो राष्ट्राची स्थापना झाली, तर भारतासाठी ते खूप चिंताजनक आहे. पाकिस्तानला नोबेल मिळालं तर आपल्याला काही दुःख व्हायचं कारण नाहीये. भलेही आपल्या कोणत्याही राष्ट्रप्रमुखाला, पंतप्रधानाला ते मिळणार नव्हतं, मिळालेलं नाहीये. एकच नोबेल मिळाले तेही साहित्य क्षेत्रामध्ये किंवा दुसरं गणितीय ह्याच्यात सी.व्ही. रमण यांना जे मिळालं. पण जे जागतिक राजकारणातले महत्त्वाचे सन्मान म्हणून ज्याला ओळखलं जातं, ते आसिम मुनीर आणि शहबाज शरीफ यांना मिळालं तरी आश्चर्य वाटणार नाही. कारण त्याच्यामागेही मोठं राजकारण. पण खरी चिंता आहे ते इस्लामिक नाटो राष्ट्रांची. असं एखादं संघ किंवा असं एखादं संघीय मंडळ तयार झालं, तर ते भारतासाठी किती अडचणीचं असू शकतं हे सौदी आणि पाकिस्तानच्या करारावरून लक्षात घ्या. ती शक्यता मला बळावताना दिसते आहे. असं काही होऊ शकतं कारण इराणचे मधले जे काही मतभेद पाकिस्तानबरोबर होते, ते आता मिटले. आणि अमेरिकेची जी मित्रराष्ट्र आहेत, त्या मित्रराष्ट्राच्या संरक्षणाची जबाबदारी आता अमेरिकेनं ह्या करारान्वयेच सोडून द्यायचं ठरवलंय. ते ती राष्ट्र पुढे येतील आणि स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी घेतील. अशा स्थितीमध्ये इस्लामिक राष्ट्रांचं एखादं मंडळ तयार झालं, तर ते भारतासाठी किती तापदायक असू शकतं. कारण या सगळ्या मंडळाचा प्रमुख पाकिस्तान असेल आणि पाकिस्तानच्या जन्मापासून ते या क्षणापर्यंत आणि भविष्यात सुद्धा केवळ त्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये एकच बाब सतत प्रवाहित होत असते आणि ती असते भारताचा विरोध. म्हणून हे राजकारण नीट समजून घ्या. सुदैवानं मिडल ईस्टमधल्या सगळ्या क्रायसिसचा नीट अभ्यास केल्यामुळं हे सगळे ताणेबाणे लगेच लक्षात येतात आणि ते तुमच्यासमोर साध्या सोप्या मराठीत मांडण्याचा प्रयत्न मी करतो आणि मला आनंद आहे की ते तुम्हाला आवडतंय पण. थँक सो मच. चॅनल सबस्क्राईब करा.